मंगलाचरण. कुंतीनं देवाजवळ विपत्ती मागितली. देवही म्हणाला तथास्तु. त्या देवदत्त दानानं विश्व भावसमृद्ध झालं आहे. वेदनेचा जय जयकार असो. वेदना उपलब्ध झाली नसती तर मानवानं सुख कसं भोगलं असतं कोण जाणे. ही कुणा एकाची भ्रमणगाथा. हा कुणी एक स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या सुखदुःखांचा साक्षी होता. गोपाळ नीलकंठ दांडेकर. कुणा एकाची भ्रमणगाथा. काही वेळानं हाती पाण्याचा तांब्या आणि तस्त घेऊन सुखलाल वरती आला. त्याच्या मागे यशोदा. डोळे उघडले. क्षीण पण हसलो. अभय मुद्रेनं ती म्हणाली, भैया उठा, तोंड धुवून घ्या. भैया? हो भैया म्हटलं तिनं मला. केवढं ओझं उतरलं डोक्यावरचं. सुखलालनं दंड धरून उठवलं. पाणी गरम होतं. त्यांना चुळा भरून टाकल्या. तोंडावरून हात फिरवला. फार फार बरं वाटलं. जणू अमृतवल्लीच लाभली. मन शिगोशिग फुलून आलं. काही बोलू म्हटलं पण एकदम जड स्वर झाला होता. कसं बसं अडखळत बोललो. हे असं कधीच झालं नाही. काय हाक मारू तुम्हाला? यशोदा. हो. तर हे एवढ्या वर्षात आजच मला त्याचं कारण माहीत आहे मला. मी म्हटलो, कारण? हो, ते तर कुणालाही कळू शकतं. म्हणजे दिवसभर न खाता पिता 15-15, 20-20 मैल नुसतं पाणी पिऊन फरफटत चाललं की हे असंच होतं. भिंतीला टेकून बसत कुतूहलानं म्हणालो, हे कुणी सांगितलं तुम्हाला? प्रवचनात तर हे सांगितलंच नव्हतं. हसू लपवीत यशोदा म्हणाली, प्रवचनात खरं बोलायचं नसतंच मुळी. म्हणजे म्हणजे कधी न देखला स्वर्ग, नर्क, सप्तपाताळ, मधा दह्याचे समुद्र, 10 तोंडांचा रावण, 6 तोंडांचा कार्तिकेय असलं बोलायचं असतं प्रवचनात. म्हणजे मग श्रोते संतुष्ट होतात. ते म्हणतात, अशी बृहस्पतीसारखी वाणी कधी ऐकलीच नव्हती. तोंडावर पदर घेऊन यशोदा हसली. मी म्हटलं, हे तर एखाद्या अश्रद्ध नास्तिकासारखं बोलणं झालं. काल परवा तर इथं आलात भैया आणि एवढ्यात शिव्या शापही देणं सुरू केलं. मी अधिकच बुचकाळ्यात पडून विचारलं, शिव्या शाप? नास्तिक ही शिवी नाही का? ह्या पळेला यशोदा तोंड न लपवताच हसली. छे, या मुलीशी जपूनच बोलायला हवं. विषय थोडासा बदलून म्हणालो, पण न खाता पिता चालतो हे कुणी सांगितलं? तुम्हीच. तुम्हाला? बाब्बांना नव्हतात का सांगत? हो का? दुसऱ्याचं बोलणं असं ऐकू नये. हो, पण मग तिसऱ्या कोणाला ऐकू जाईल इतक्या मोठ्यानंही एखादं गुपित बोलायचं कशाला माणसानं, नाही का? पुन्हा एकदा यशोदा हसली आणि म्हणाली, तर आता त्या बोलण्याचं प्रायश्चित्त ऐका. शरीराचं न ऐकता त्याच्यावर अत्याचार करत राहिलं की हे असंच होत असतं. आता दिवसभर जेवायचं नाही. आज अनशन. संध्याकाळी खीर खायची. पाणी धडून देते. तहान लागली की थोडं थोडं पीत बसायचं. झोपा आता तुम्ही. स्वस्थ मनानं पडून राहिलो. आता आपल्या इच्छेनं काहीच करायचं नव्हतं. सगळं कसं यशोदानं ठरवून दिलं होतं. पाणी येईल ते थोडं थोडं संध्याकाळपर्यंत पीत राहायचं. दिवसभर अनशन, संध्याकाळी खीर. उत्तम व्यवस्था आहे. अनशन तर बहुधा रोजच घडत असतं. आज ताप आला आहे म्हणून ते हेतुपूर्वक करायचं. हे तिनं ठरवलेलं आहे. हे बरं झालं. आजपर्यंत बहुधा सगळे कार्यक्रम माझे मीच ठरवले आहेत. यथाशक्ती ते सगळे पारही पाडले. हिंडणं, चालणं, बसणं, भीक मागणं, मार खाणं. आता मार खाणं काही सर्वस्वी आपल्या इच्छेवर अवलंबून नसतं. पण आता या सगळ्यांचाच कंटाळा आला आहे. थोडं दुसऱ्याचंही ऐकावं. तेव्हा यशोदेनं केलेली व्यवस्था सर्वोत्तम आहे. आपण केवळ तिच्या सूचनांचं पालन तेवढं करायचं आहे. मुकाट्यानं पडून राहिलो. डोळा लागला. जागा झालो तेव्हा बहुधा उन्हा कल्ली असावीत. डोकं चढल्यासारखं वाटायला लागलं. असं भासतंय की आतून उळमळून येतंय. सगळं उलटून पडणार की काय कोण जाणे. बराच वेळ ती भावना दडपून टाकायची धडपड केली. हो, पण हे यशोदेला सांगितलं पाहिजे. असं काही झालं तर काय करायचं याविषयी तिनं काहीच सांगून ठेवलेलं नाही. कसा बसा उठून बसलो. असं वाटलं की सगळी चलनवलनाची शक्ती शरीर सोडून गेलेली आहे.
हातपाय पिंगुळलेले, पण आतला उमाळा तर जणू बाहेर फुटेल आता. धडपडत उभा राहिलो. झोकांड्याखात जिन्यापर्यंत पोहोचलो. असेन नसेन तोच तोच जणू मुखावटे ज्वालामुखीचा उद्रेक झाला. थाड दिशी भिंतीवर कोसळून पडलो. खाली कोणी विद्यार्थी अभ्यास करीत बसला होता. धडधड जिना वाजवीत त्यानं वर येऊन पाहिलं. दुसऱ्या क्षणी तो दिदीला हाका मारीत खाली पळाला. मागोमाग काही क्षणातच यशोदा वर आली. मी अजूनही उठू शकलो नव्हतो, पण ती आली हे जाणवताच उठायची धडपड मात्र करू लागलो. अर्धाच क्षण तिनं विचार केला असेल नसेल, मग ती माझ्याकडे आली. दंड धरून उचली. ती मायेनं माखल्या स्वरात म्हणाली, आई बोलावी तशी, चला अंथरुणावरती चला. अपराधी मुद्रेनं तिच्याकडे पाहत म्हटलं, पण हे असू द्या, काढून टाकता येईल. किती कष्ट तुम्हाला. तुम्हाला नव्हे, तुला. पण किती कष्ट. हसत मला अंथरुणावर बसवून ती म्हणाली, ते हिशेब सावकाश करता येतील तुम्ही बरे झाल्यावर. पण निघाला होतात कुठं? तुम्हाला नव्हे, तुला म्हणायचं. बर, तुला सांगायला काय? पोटात मळमळतंय म्हणून. छत्मानं माझ्याकडे पाहत ती म्हणाली, परिक्रमेत झाडाखाली असतात तर कोणाला सांगितलं असतं? कुणाला? नर्मदेला. तस्त पुढं करून चूळ भरण्यासाठी हातावर पाणी खालीत यशोदा विद्यार्थ्याला म्हणाली, व्रज तू इथं बस. पुन्हा यांना मळमळायला लागलं तर मला सांग. ती खाली गेली आणि थोड्याच वेळात घामेलं पाणी आणि शेणाचा गोळा घेऊन वरती आली. मी करून ठेवलेला गोंधळ ती निस्तरू लागली. उसासं सोडून मी म्हणालो, राहिलो नसतो तर बरं झालं असतं. तिनं नुसतं माझ्याकडे पाहिलं, बोलली काहीच नाही. सगळं स्वच्छ करून ती खाली गेली आणि पुन्हा पित्ताची मात्रा उगाळून घेऊन आली. व्रजलालच्या हाती देऊन म्हणाली, व्रज एवढे यांना चाटाव, स्वस्त पडू दे बरं का, नाहीतर वृद्धिरा दैचची व्याख्या विचारत बसशील. पुन्हा खाली गेली. किती सहज चढणं उतरणं, अगदी एवढाचाही धडधडाट नाही, केवळ उमजतच काय ते. सुदैवानं पुन्हा उलटी झाली नाही. जर अशी गुंगी आली. व्रज खाली केव्हा गेला न कळे. जागा झालो तेव्हा सूर्यास्त होण्याचा सुमार असावा. डोकं उतरलं होतं आणि पोटात भुकेनं वखवखू लागलं होतं. हळूहळू अंधार वाढू लागला. तो पाऊल न वाजवता येतो तरी कशाचा. कोपऱ्यात दडून असतोच तो. हळूहळू नखं बाहेर काढू लागतो, इतकंच ते. मग एक एक झावळं व्हायला लागतं. अंधाराच्या आवरणाखाली स्वतःला झाकून घेत होता होता हे आवरण अधिकच गडद होतं, काळकुट्ट. अंधाराला प्रकाशाचा अभाव म्हटला आहे. माया म्हणजे ज्ञानाचा अभाव. दोन्ही मिथ्या, पण परिणाम मात्र खरे. पण यशोदा काय येत नाही अजून? मला तर फार भूक लागली आहे की हाक मारावी बरं. ते बरं दिसणार नाही, विशेषतः माझ्यासारख्या निस्संगाला. मुलं काय म्हणतील? कालच तर भक्तीची व्याख्या केली होती. यल्लब्धा पुमान सिद्धो भवती तृप्तो भवती यत प्राप्त्य न किंचित वांछती. यशोदा मगा म्हणाली होती की प्रवचनातलं बोलणं खरं नसतं. वा म्हणजे मग तर तिच्या हाती शस्त्रच दिल्यासारखं होईल. पडून राहूया झालं, येईल तेव्हा येईल. शेवटी पार अंधारलं. माझा मी मला दिसेना तेव्हा चिमणीचा प्रकाश खालून वर यायला लागला. त्या पाठोपाठ नाजूक पावलांची साद. एका हाती चिमणी, दुसऱ्या हाती खिरीची लोटी. यशोदा वर आली. तिच्या पाठोपाठ तक्क्या घेऊन व्रज, पाण्याचा तांब्या घेऊन सुखलाल. यशोदा व्रजला म्हणाली, तक्क्या भैयांच्या अंथरुणाजवळ ठेवून दे, भिंतीशी. हां, जरा अलीकडे असा. हां ठीक, जा आता तू. आजचा धडा पाठ करायचा आहे ना तुला? व्रज खाली गेला. सुखलाल तांब्या ठेवून म्हणाला, दीदी मी थांबू का? थांब की. मी उठून बसलो होतो. एकदम बोलून गेलो, किती बरं झालं हे. काय नाही, राहिलो इथं ते उगीच खुळ्यासारखं गेलो असतो तर शेवटी पश्चाताप करायची पाळी येते. खीर ताटली तुतून माझ्यापुढे ठेवीत यशोदा किंचित हसून म्हणाली, हे असं तर किती जणांचं होतं. काय? हां, पश्चाताप. कितीतरी जण घरच्यांशी भांडतात, रागवतात, रुसतात, मग परिक्रमेसाठी बाहेर पडतात. या वाटेला कष्ट फार, ते सहन होत नाहीत. मग बापडे पश्चाताप पावतात. बाबा त्यांची समजूत काढतात, त्यांना घरी धाडतात. मग घरची मंडळी बाबांवर आशीर्वादांचा नुसता वर्षाव करतात.
त्या सगळ्यांचे आशीर्वाद जर खरे झाले असते तर. पुन्हा यशोदा फुसफुस हसू लागली. खिरीचा घोट घेत मी उत्सुकतेने विचारलं, काय झालं असतं? बब्बा सगळ्या जगाचे राजे झाले असते आणि तू काय? मी राजकन्या. यशोदा मोकळेपणानं हसली. खिरीनं माकलेले ओठ जिभेनं चाटत म्हणालो, मी त्या झुंडीतला नव्हे. मग काही नाही, पण तूही माझी एवढी सेवा करतेस ना, त्याबद्दल आशीर्वादाऐवजी शाप मात्र मिळतील. कुणाचे? असं होईल की मी या दुखण्यातून बरा होऊन जेव्हा कुणाच्या दारी भिक्षेसाठी उभा राहीन तेव्हा त्या गृहस्वामिनीचं पित्त खळून उठेल. तिच्या तोंडून जे काय बाहेर पडेल त्याला आशीर्वाद खचितच म्हणता यायचा नाही. यशोदा सहज म्हणाली, जन्माभर भिक्षा मागायची? असं तर काही ठरवलेलं नसेलच ना तुम्ही? माझ्यासारखा गृहहीन माणूस दुसरं काय करू शकेल? म्हणजे? हसून प्राक्तनाला हात लावून बसून राहिलो. यशोदेनं माझ्या समोरची ताटली उचलली. तिथं पाण्याचा हात फिरून तिनं ताटली आणि भांडं मुरीशी नेऊन ठेवलं. मग भिंतीला टेकून ती स्त्री सुलभ कुतूहलानं म्हणाली, उत्तर नाही दिलं ते? देण्यासारखं असतं तर दिलंच असतं की. जो मी माझ्या गूढतेचं आवरण निर्माण करू लागलो तो यशोदेची जिज्ञासा वाढू लागली. काहीसं अधीरपणानं ती म्हणाली, गाववाल्यांनी उगीच तुमची स्तुती केली. कसली? गंगाओघासारखी तुमची वाणी आहे म्हणून. का ग? नाहीतर काय, गंगा राहिली दूर, अगदी सरस्वती ही नव्हे. पण मला एक कळत नाही, सगळेच भटके घरच्याविषयी असं मौन का बाळगतात म्हणा? तुम्ही काही त्या नियमाला अपवाद नाही आहात. थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. मग एक भला लांब उसासा टाकून मी म्हणालो, असंतुष्ट होऊ नकोस यशोदे. माहीत असतं तर तुला सगळं सांगितलं असतं. ती विचारते, माहीत नाही? नाही. अलीकडे घरी कोण कोण आहे खरंच मला ठाऊक नाही. घर केव्हा सोडलं? 10-12 वर्षापूर्वी. तिथून पुढे तिकडे कोणतं महाभारत घडलं आहे मला काही सुद्धा माहीत नाही. म्हणजे त्यावेळी तर तुम्ही लहान असाल ना? हो, 12-13 वर्षांचा. ऐक, पण का सोडलत घर? हसून प्राक्तनाला हात लावित म्हणालो, प्रकृतीस्त्वानिक्षोयती. ती म्हणाली, हे प्रवचनात सांगायचं असतं, एरवी तरी खरं सांगा की. फार मोठी कथा आहे ती यशोदे. थोडक्यात सांगा, म्हणजे त्रास होणार नसेल तर. 4-2 क्षण थांबून पाण्याचा घोट घेत म्हणालो, त्रास नाही होत यशोदे. घर सोडलं देशासाठी, म्हणजे राजकीय आंदोलनात भाग घेण्यासाठी. घर नंतर सोडणं भाग पडलं. अगोदर शाळा सोडली. 4 दिशांना घोष गरजत होते, शाळा कॉलेज सोडून द्या, देशासाठी समरांगणी उडी घ्या. म्हणून एका शुभमुहूर्तावर देशाच्या श्रेष्ठ नेत्याची आज्ञा शिरोधार्य मानून शाळेला बरं वाईट म्हणत ती सोडून दिली. म्हटलं, देशाच्या मुक्ततेच्या या महान संग्रात कवचकुंडल लिहून उडी मारू, चहूकडे माराकाट माचवून देऊ. इंग्रज काय गोष्ट आहे? आपण समोर उभे ठाकलो की ते मुकाटपणानं शरण येऊन भारत आमच्या स्वाधीन करतील. या उदात्त हेतूनं मुंबई गाठली. पण मुंबईला आल्यावर असं लक्षात आलं की स्वतःविषयीच्या आपल्या कल्पना एकदा दुरुस्त करायला हव्या आहेत.